आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अंदाज एक्झिट पोलचे वेध निकालांचे. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले आहे. काही ठिकाणी अत्यंत उत्साहाने चुरशीने मतदान झाले, मात्र काही ठिकाणी निराशेचा फटका बसला आहे. मतदारांचा टक्का घसरला असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आता दिनांक 23 रोजी होणाऱ्या निकालांकडे समस्त महाराष्ट्राचे तसेच देशभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील मान्यवर नेत्यांचे राजकीय भवितव्य आता यंत्रबद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. या निवडणुकीत सुमारे 9.70 कोटी मतदार आहेत. 288 जागांसाठी 4136 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत असताना विरोधी आघाडीची महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत पुनरागमन करेल असा दावा केला जात आहे. मतदानानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निवडणूक आयोगाने सर्व जागांचे निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. बेळगावातील युवकाच्या यकृतदानामुळे प्रत्यारोपण यशस्वी. यशवंतपूर, बेंगलोर येथील स्पर्श हॉस्पिटलने वर्षभरापासून प्रतीक्षा यादीत असलेल्या 63 वर्षीय रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी स्पर्श हॉस्पिटलसह इतर संस्थांच्या मदतीने यशस्वी ठरली आहे. कर्नाटक स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन यांच्यासह जलद वाहतुकीसाठी केलेल्या ग्रीन कॉरिडॉर व्यवस्थेमुळे पोलीस विभाग आणि इंडिगो विमान सेवा यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा प्रयोग शक्य झाला आहे. यकृत देणगीदार बेळगावातील 16 वर्षांचा मुलगा होता, ज्याच्या कुटुंबाने त्याचे यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये या अवयवाची कापणी करून तो त्वरित बेंगलोरला नेण्यात आला. होनगा येथे कार उलटून अपघात. होनगा बेन्नाळी नजीक पाठीमागून येणाऱ्या वाहनांची अल्टो कारला जोराची धडक बसल्याने तब्बल 4 वेळा कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे. मात्र याबाबत तक्रार नोंदवून घेण्यासाठी काकटी पोलीस टाळाटाळ करत असल्याचे तक्रार कार चालकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील होनगा बेन्नाळी गावानजीक मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. हत्तरगीच्या दिशेने जाणाऱ्या कारला मागून येणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत अल्टो कार तब्बल 4 वेळा पलटी झाली. यामध्ये कार चालक यल्लाप्पा अप्पण्णा चौगुले हे जखमी झाले. यासोबतच या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्थानकाच्या फेऱ्या मारल्यानंतर देखील तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याची माहिती पाटील यांनी माध्यमांसमोर दिली. आबा स्पोर्ट्स क्लबतर्फे दीपोत्सव साजरा. गोवा वेस येथील कॉर्पोरेशनच्या जलतरण तलावात रविवारी आबा स्पोर्ट्स क्लबतर्फे दीपोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी जलतरण तलाव व परिसरात 1111 दीप प्रज्वलित करण्यात आले होते. हे सुंदर दृश्य नयनरम्य असे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्त्या म्हणून प्राचार्या अरुणा नाईक या उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच त्यानंतर परिसरात दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित जलतरणपटू, पालक व निमंत्रित मान्यवर यांना सौ अरुणा नाईक यांनी मार्गदर्शन केले तसेच पालकांचे कौतुक केले. यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. भाजपकडून आता आमची जमीन आमचा हक्क आंदोलन.
शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी राज्य सरकारने वक्फ बोर्डाचे माध्यम निवडले आहे. मात्र या विरोधात आता आमची जमीन आमचा हक्क या मागणीसाठी भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट MB जिरली यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाला हस्तांतरित करण्याच्या नोटिसा जारी केल्या आहेत. त्याला आम्ही तीव्र विरोध करीत आहोत. आम्ही डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमची जमीन आमचा हक्क योजनेअंतर्गत जनजागृती मोहीम सुरू करणार आहोत. भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र, विरोधी पक्षनेते R अशोक आणि चलो आदी नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके तयार करून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.